संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही एक अत्यंत लोकप्रिय असं वाक्य बनलेलं आहे आणि अनेक जण त्याचा येता जाता वापर करत असतात. परंतु प्रत्यक्षात सार्वजनिक जीवनात काम करत असताना खऱ्या अर्थानं 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी फार कमी माणसं असतात. त्यापैकी एक नाव म्हणजे खासदार धनंजय महाडिक. आज संवाद प्रतिवादच्या या विशेष कार्यक्रमामध्ये खासदार धनंजय महाडिक यांना बोलवलेलं आहे आणि सुरुवातीलाच अत्यंत प्रांजळपणे सांगतो, कोणताही प्रश्न त्यांनी विचारला नाही की असा कोणता विचारणार आहेस तू म्हणून, आणि मी सांगितलेला नाही. त्यामुळे एक मनमोकळी चर्चा या अनुषंगानं आज आपण हा एपिसोड बघायला हरकत नाही. खासदार महाडिक साहेब, आपलं स्वागत आहे. मला पहिल्यांदा विचारायचं आहे, आज आपला वाढदिवस आहे. वयाची 51 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मागे वळून बघताना आयुष्याबद्दल काय वाटतं आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही संकल्प केलाय का? नमस्कार. वाढदिवसाचा संकल्प म्हणजे माझा प्रवास राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, परिवारासोबत अतिशय चांगला सुरू आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत समाधानी आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्वी मी लोकसभेमध्ये काम केलेलं आहे 2014 ते 2019. त्यामध्येही माझा परफॉर्मन्स समाधानकारक होता. नव्यानं भारतीय जनता पार्टीनं फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा यांच्यामुळं पुन्हा मला राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आणि हा आता जवळजवळ 1.5 वर्ष कालावधी पूर्ण होतो आहे. हाही प्रवास माझा अतिशय मला समाधानकारक आहे आणि मी जे काम करतो आहे त्याला यश येतं आहे असं मला त्यामध्ये दिसतं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये तर अनेक आपले उपक्रम सुरू असतात. सर्वसामान्यांना मदत करणे, गोरगरिबांना मदत करणे आणि मग परिवार तर आहेच. फॅमिली, माझी मुलं 3 आहेत, माझी पत्नी आहे, आता नातू झालेला आहे. तर या सगळ्यांसमवेत मुलंसुद्धा मी ज्या पद्धतीनं वाटचाल करतो आहे त्या पद्धतीनं मुलांनीही वाटचाल करावी ह्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असतो आणि त्यामध्ये खूप मी यशस्वी आहे. अरुंधती महाडिक यांचेसुद्धा संस्थात्मक काम, नवीन त्याने आता पतसंस्था सुरू केलेलं त्याचं काम, असं एकंदरीत सगळं चांगलं चाललेलं आहे. संकल्पच म्हणाल तर जी संधी मला आता राज्यसभेची मिळालेली आहे ही खूप खूप मोठी संधी मला मिळालेली आहे. खरं म्हणजे राजकारणामध्ये राज्यसभा मिळणं हे खूप प्रतिष्ठेचं समजलं जातं. कारण लोकसभा आणि राज्यसभामध्ये राज्यसभा अपर हाऊस आणि 140 कोटी या देशाच्या जनतेमध्ये 250 राज्यसभे सदस्य आहेत. त्यामध्ये माझे वर्णे लागलेले आहे. ज्यांच्यामुळे ही संधी मला मिळाली त्या भारतीय जनता पार्टीसाठी चांगल्या पद्धतीनं पक्ष वाढेल, पक्षाची ताकद वाढेल आणि प्रधानमंत्री मोदीजी यांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं या दृष्टिकोनातून जो नारा पक्षानं दिलेला आहे, अब की बार 400 पार, तो संकल्प पूर्ण करण्यासाठी झोकून देऊन काम करायचं हा माझा यावर्षीचा संकल्प आहे. तुम्ही ज्या वेळेला राज्यसभा निवडणुकीसाठी आपलं उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेला महाविकास आघाडीचं राज्यामध्ये सरकार होतं. तरी तुम्हाला खरोखर असं वाटलं होतं का की या राज्यसभेवरती आपण निवडून येऊ, का केवळ त्यावेळेच्या वरिष्ठांनी आदेश दिला म्हणून राज्यसभेची उमेदवारी भरली होती? खरं उत्तर हवंय. 2022ची राज्यसभेची निवडणूक झाली, यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 सदस्य निवडून येईल एवढं संख्याबळ आपल्याकडे होतं. आणि आपण म्हणाल त्याप्रमाणे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, संख्याबळ खूप मोठं त्यांचं होतं आणि सत्तेत असल्यामुळं बाकी गोष्टींचा सुद्धा त्यांना आधार असतो. त्यामुळे 3री जागा निवडून येईल अशी 1% सुद्धा शाश्वती यामध्ये नव्हती. परंतु फडणवीस साहेबांना ज्यावेळी फडणवीस साहेबांशी माझी या विषयावर चर्चा झाली, चंद्रकांत दादांनी यामध्ये भूमिका घेतलेली होती. त्यामध्ये साहेबांनी सांगितलं होतं की मी त्यांना विनंती करत होतो की मला 2री जागा द्या आणि 3री जागा अन्य कोणाला तर द्या. साहेबांनी सांगितलं की हे वरिष्ठांचा दिल्लीवरून आदेश आहे 2 जागा लढवायच्या. मला विश्वास आहे 3री जागा आपण निवडून आणू शकू आणि तुम्ही जर ठरवलं तर आपण ह्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. तुम्हाला मी हरू देणार नाही हा शब्द जो साहेबांचा होता, म्हणजे 100% फडणवीस साहेब 100% ही 3री जागा निवडून येणार नाही हे काळ्या दगडावरची रेष होती. म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये अशी धाकधूक होती किंवा धनंजय महाडिकांनी राज्यसभेची उमेदवारी का घेतली असं वाटत होतं. सगळे कुणीही त्यामध्ये माझ्यासोबत नव्हतं. माझी पत्नी, चंद्रकांत दादा
हे दोघंच फक्त आत्मविश्वासानं सांगत होते की आपण ही लढली पाहिजे. बाकी सगळे लोक म्हणत होते कारण ही राजकीय आत्महत्या होईल. आणि ऑलरेडी 2-2.5 वर्ष खूप सेटबॅक बसलेला होता. अनेक पराभव झाले. लोकसभेचा माझा पराभव, अमल माडिकांचा विधानसभेचा पराभव, विधान परिषद सोडावी लागलेली होती आपल्याला, गोकुळ ताब्यातून गेलं होतं, सम्राट माडिकांचा तिकडं पराभव झाला होता. तर असे अनेक धक्के त्या 2.5 वर्षामध्ये असल्यामुळं आणखीन एक धक्का घ्यायचा का असे कार्यकर्त्यांच्या मध्ये हे होतं. परंतु फडणवीस साहेबांचं जे एक वाक्य होतं, आय विल नॉट लेट यू लूज, यू विल विन, हे जे वाक्य होतं त्यानं माझं मनोबल प्रचंड वाढलं. आणि मग मी धाडस करायचं ठरवलं. आता महाडिक आणि धाडस हेच आमचं सगळं, आमचे नेते महादेवराव महाडिक यांनी जे आम्हाला शिकवण दिलेलं आहे राजकारणामध्ये धाडस खूप महत्त्वाचं आहे. आणि ते धाडस केलं आणि तो उमेदवारी अर्ज भरला. मतदान झालं तरीसुद्धा निकालाच्या दिवसापर्यंत किंवा निकाल होईपर्यंत धाकधूक होतीच. निकाल मोजून झाल्यानंतर सुद्धा निवडून येईल का नाही असं होतं. परंतु तो जो साहेबांनी आत्मविश्वास दिला होता तो चमत्कार झाला आणि आपल्याला यश आलं. तुम्ही लोकसभेमध्ये काम केलेलं आहे 2014 ते 2019, 2022 पासून आता राज्यसभेमध्ये काम करताय. दोन्ही या लोकसभा आणि राज्यसभाच्या कामकाजामध्ये नेमका फरक काय असतो हे अनेकांना माहीत नाही आहे. की शब्द माहिती आहे पण तिथल्या कामकाजामध्ये किंवा तिथल्या धोरणात्मक प्रोसिजरमध्ये काय फरक असतो? लोकसभा आणि राज्यसभामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. लोकसभा हे लोअर हाऊस आहे, राज्यसभा हे अप्पर हाऊस आहे. राज्यसभेमध्ये आपण जर बघितलं तर अतिशय ब्रिलियंट, टॅलेंटेड, अभ्यासू अशा पद्धतीचे सगळे नेते राज्यसभेवर निवडून येतात. हे ज्या पद्धतीनं कोणतंही बिल असेल, कोणताही कायदा असेल, कोणतीही पॉलिसी असेल, हे लोकसभेमध्ये पास झाल्यानंतर राज्यसभेची मान्यता असल्याशिवाय ते अंतिम होत नाही किंवा त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही. लोकसभेमध्ये आपण पाहू शकता की 548 खासदार आहेत आणि विविध भागातून ते येत असतात, जनतेतून निवडून येत असतात. तिथं संख्याबळावर काही गोष्टी, काही कायदे बनवले जातात. परंतु राज्यसभेमध्ये जी डिबेट्स होतात त्या अतिउच्च दर्जाच्या असतात. इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, सायंटिस्ट आहेत, आर्टिस्ट आहेत, सगळे म्हणजे हुज हू स्टॉलवर्ड्स हे सगळे राज्यसभेमध्ये असतात. आणि त्यांचा अभ्यास किंवा त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांची मांडण्याची पद्धत ही अतिशय उच्च दर्जाची असते. आणि म्हणून त्यामध्ये आणि यामध्ये फरक हा आहे. पॉलिसीज जवळजवळ सेमच असतात. लोकसभेतून कुठे बिल आलं तर राज्यसभेत होतं. राज्यसभेमध्ये एखादं बिल इंट्रोड्यूस झालं तर त्याला लोकसभेची मान्यता असावी लागते. परंतु लोकसभेमध्ये ज्यादातर राजकीय क्षेत्रातले लोक असतात. राज्यसभेमध्ये राजकीय क्षेत्रातले असतीलच असं नाही, विविध क्षेत्रातले मान्यवर, स्पोर्ट्स कला आहे, तुमच्या मीडियाचे लोक असतात. आणि त्यामुळं तो फरक निश्चित आहे आणि मला तो फरक जाणवतोय. पण मग जेव्हा तुम्ही संसदेमध्ये एखादा विषय किंवा एखादा प्रश्न मांडायचा ठरवता तेव्हा त्याच्यासाठी तयारी काय करता किंवा कोणता विषय मांडायचा हे कसं ठरवता? नाही, यामध्ये 2 भाग आपल्याला करावे लागतील. एक म्हणजे मला काय मांडायचं आहे. ओके. हे कसं ठरतं तर आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना आम्हाला रोज शेकडो लोक भेटत असतात. ते त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, तर हे सगळे ते विषय मांडत असतात. आणि दिल्लीशी निगडीत हे जे काही विषय असतील त्याची मी सगळी माहिती घेऊन माझी एक प्रश्नांची बँक माझी नेहमी तयार असते. लोकसभेमध्ये असतानाही होतो, आत्तासुद्धा माझ्याकडं एक 100 ते 150 प्रश्नांची बँक माझी तयार आहे. हा झाला पहिला भाग. हा आपल्याला तिथं समाजाचे प्रश्न किंवा समाजाच्या अडचणी मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. त्याचबरोबर राज्याचे जे काही प्रलंबित प्रश्न केंद्राकडे आहेत त्याची मी प्रत्येक सेशनच्या आधी, प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वी जे काही विषय प्रलंबित आहेत ते सगळे विषय मी राज्य शासनाकडून आपल्याकडे घेतो, तेही तिथं मांडण्याचा प्रयत्न करतो. हा झाला भाग 1. दुसरा भाग म्हणजे प्रत्येक अधिवेशनामध्ये काही बिल्स लिस्टेड असतात. तर त्या बिलची पूर्वकल्पना आपल्याला साधारण 2 आठवडे 3 आठवडे पूर्वी आपल्याला ते सगळे बिल्स माहिती मिळते. तर ते बिल्स सगळे काढणे, काय अमेंडमेंट्स होणार आहेत त्याची माहिती घेणे आणि मग त्याच्यावर अभ्यास करणे की आपण त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट सुचवू शकतो, काय बदल सुचवू शकतो. ज्यावेळी अधिवेशन सुरू असतं त्यावेळी जे बिल्स असतात ते बिझनेसमध्ये लिस्टेड असतात आणि त्याप्रमाणे त्या बिल्सवरती डिबेट होते, डिस्कशन होतं आणि मग ते बिल्स पास होतात. त्यामध्ये आपण आपली भूमिका
कोणती बिल आता परवा IPCचं बदलून आता किंवा टेलिकॉम चालू होतं. टेलिकॉमचं आलं, अनेक विषय येत असतात, सगळ्या क्षेत्रामध्ये असतात. तर हे बिल्स आहेत ते गव्हर्नमेंट बिझनेस केंद्राचं झाला. आपल्याला आपले काही प्रश्न मांडायचे असतील तर त्यामध्ये 0 आवर, स्पेशल मेन्शन, प्रायव्हेट मेंबर बिल्स ह्या माध्यमातून आपण आपल्या राज्याचे प्रश्न किंवा आपल्या लोकांचे प्रश्न मांडू शकतो. पण हे दोन्ही विषय जर असतील तर या दोन्हीसाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो, प्रचंड माहिती डेटा आपल्याकडे असावा लागतो. आणि मग माझी मुंबईमध्ये ऑफिस आहे, माझं दिल्लीमध्ये ऑफिस आहे, माझं कोल्हापूरमध्ये ऑफिस आहे. हे ऑफिसेस माझा एखादा विषय मी मांडायचं ठरवलं तर त्यांच्याकडून सगळा डेटा मला घ्यावा लागतो. आणि हे आपल्याला माहितीच आहे की बोलण्यासाठी तिथं वेळ खूप कमी मिळतो. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट यामध्ये आपल्याला जी काही भूमिका आहे ती मांडावी लागते. तिथं भाषण करता येत नाही. आणि त्या अशा 1 मिनिटा 2 मिनिटामध्ये आपल्याला जे काही त्या ठिकाणी मांडायचं आहे किंवा आपली जी भूमिका आहे ती कन्सॉलिडेट करून आपल्याला तिथं मांडायची असते. अचूक आणि प्रभावीपणे. त्यासाठी अभ्यास खूप लागतो. म्हणजे मुद्दे काय आले पाहिजेत रेकॉर्डवर, कारण हे जे रेकॉर्ड तयार होतं हे 100 वर्ष रेकॉर्ड राहतं. त्यामुळे आपला शब्द चुकता कामा नये, आपले आकडे चुकता कामा नयेत. एखादी भूमिका मांडताना मला असं म्हणता येत नाही की एवढ्या करोडनं शेकडो करोड झाले, असं नाही. आपल्याला स्पेसिफिक अमाऊंट सांगावी लागते, आकडे सांगावे लागतात, तरच ते प्रभावी होतं. आणि हे आकडे चुकू नयेत यासाठी आपलं आकलन, आपला अभ्यास. मी अनेक वेळा सेशन पिरियडमध्ये तर पूर्ण 1 महिना सेशन चालतं, रात्री 2-3 मला वाजतातच. कारण या सगळ्याचं माहिती घेणे, त्याचं शॉर्टलिस्ट करणे, आपल्याला काय मांडायचं आहे त्यातले काही गोष्टी घेणे आणि हे सगळं करणे. तर यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास असेल तरच ते तुमचं वक्तव्य प्रभावी होऊ शकतं. पूर्वी मी वेगळ्या पक्षामध्ये होतो त्यामुळं मला प्रत्येक विषयावर बोलता येत होतं. आता राज्यसभेमध्ये आमचं संख्याबळ भाजपचं जास्ती आहे, 103 आमचेच आहेत. त्यामुळं थोडी संधी कमी मिळते, कारण बरेच मान्यवर यामध्ये बोलण्यासाठी इच्छुक असतात, तयार असतात. आणि मग पार्टी सांगेल त्याप्रमाणे आपल्याला भूमिका मांडावी लागते. कोल्हापूरकरांनी आजवर अनेक खासदार मौनी बाबा म्हणून बघितलेले आहेत. या पार्श्वभूमीवरती लोकसभेमध्ये असेल किंवा राज्यसभेमध्ये असेल, खासदार धनंजय महाडिक हे ज्या पद्धतीनं प्रश्न मांडतायत त्याबद्दल तुमचं कौतुक होतंय. पण ॲट द सेम टाइम काही तुमचे विरोधक असंही म्हणतात की केवळ प्रश्न मांडून काय होत नाही, ते प्रश्न मांडल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून किती प्रश्न सुटले हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगानं पण कधी बघता का? नाही, हे खरं म्हणजे त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. ज्यासाठी आपल्याला लोकांनी निवडून दिले ते सगळ्यात पहिलं काम काय आहे तर तुम्ही तुमचे लोकांचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडणे, राज्यसभेमध्ये मांडणे. आता मांडून काय उपयोग झाला असं जर म्हणत असतील तर ते म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव येते मला. लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये कोणताही विषय मांडला की संपूर्ण ऑफिस, मंत्रालय कार्यरत होतं. बरोबर. असं नाही की मांडलं म्हणजे काय झालं, प्रश्न मांडला की त्याची प्रक्रिया सुरू होते. आता विमानतळ आपलं इथलं झालं, कसं झालं ते तिथं मांडल्यामुळंच झालं. रेल्वे स्टेशन झालं, पासपोर्ट ऑफिस झालं, ESI हॉस्पिटल झालं, बास्केट ब्रिज झाला. हे जे काही केंद्र, आता शिवाजी पुलाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता, हे सगळे प्रलंबित प्रश्न होते. त्याच्यापूर्वी पण खासदार होतेच, परंतु ते तिथं मांडले. आणि मांडल्यानंतर ज्यावेळी ऑफिस कार्यरत होतं, मंत्रालय कार्यरत होतं, त्यांच्याबरोबर बैठका कराव्या लागतात, त्यांच्या पाठपुरावा करावा लागतो मंत्री महोदयांच्याकडं, मिटिंग लावाव्या लागतात. नुसतं मांडलं म्हणजे नाही, आणि मांडल्यानंतर रेकॉर्डमध्ये आल्यानंतर त्यांनाही एक ऑब्लिगेशन तयार होतं. आणि मग बैठका होतात, मिटिंग होतात, आणि त्याच्या मिनिट्स तयार होऊन मग सगळ्या कारवाई होत असतात. हे आपोआप होत नाही. मांडल्याशिवाय लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये प्रश्न मांडल्याशिवाय कुठल्याही कार्याला सुरुवात होऊ शकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. पण आता तुम्ही ज्या एअरपोर्टचा उल्लेख केलात, एअरपोर्टची नवीन इमारत आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे. पुन्हा एकदा रनवे 2300 मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे. नाईट लँडिंग सुरू झालेलं आहे. तुम्ही एअरपोर्टसाठी प्रचंड पाठपुरावा केलात, हे सगळ्यांना मान्य आहे. ॲट द सेम टाइम दुसरीकडं कोल्हापूरवरून जे अन्य शहरांसाठी ज्या फ्लाईट होत्या त्या फ्लाईटचे रूट पण कॅन्सल होत आहेत. तिरुपती रद्द झालं. काय नेमकं कारण आहे आणि काय असेल भविष्य असं वाटते कोल्हापूर एअरपोर्टचं? खूप चांगला प्रश्न आहे. कोल्हापूरचं विमानतळ जवळजवळ 10-15 वर्ष बंद होतं आणि अनेक त्यावर राजकीय असायचं, कुठं आहे महाडिकांचं विमान, असं आमच्यावर टीका खूप झाल्या. परंतु मला विश्वास होता की मी जे काम त्यावेळी करत होतो, प्रधानमंत्री मोदीजी यांनी 2014 साली शपथ घेतल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी लक्ष घातलं. रेल्वे स्टेशन, विमानतळं ही निर्माण झाली पाहिजेत, अद्ययावत झाली पाहिजेत.
ही त्यांची संकल्पना. आणि विमानतळांसाठी त्यांनी उडान ही योजना त्यावेळी घोषित केली. छोटे शहरों को बड़े शहरों से जोड़ने के लिए उड़ान योजना. हवाई चप्पल पहनने वाला हवाई जहाज में सफर करेगा, हे लाल किल्ल्यावरचं त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. त्याच उडान योजनेमध्ये आपण कोल्हापूरचं विमानतळ विस्तारित करून व्हावं यासाठी मी सुरुवात केली. खूप मला अडचणी आला त्यामध्ये. विमानतळ प्राधिकरणाचे जे चेअरमन होते ते सुद्धा म्हणले होते की एवढ्या छोट्या शहरातनं कोण विमानातून प्रवास करणार. म्हणजे त्यांनी कोल्हापूरला एकदम असं अंडर एस्टिमेट करण्याचा त्यावेळी प्रयत्न केला, कारण त्यांच्या देशाच्या तुलनेत कोल्हापूर छोटं एअरपोर्ट होतं. परंतु आत्मविश्वासानं आपण त्यांना सांगितलं की आपण इथून चांगल्या विमानसेवा चालतील, कारण कोल्हापूर हे सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. पर्यटनामध्ये आहे, उद्योग क्षेत्रामध्ये आहे, शेती क्षेत्रामध्ये आहे, कलाकार इथं आहेत, म्हणजे कलानगरी म्हणून संबोधलं जातं. स्पोर्ट्समध्ये आपण ऑलिम्पिकपर्यंत आपली मुलं गेलेली आहेत. आणि त्या अनुषंगानं पाठपुरावा केल्यामुळं 274 करोड रुपये प्रधानमंत्री मोदीजी आणि मंत्रालयानं आपल्याला अलॉट केले. तुम्ही आज बघताय ती पूर्ण टर्मिनल बिल्डिंग पूर्ण झालेली, अद्यावत झालेली आहे, उत्तम दर्जाची झाली, एकदम देखणी इमारत झालेली आहे, सुंदर. त्याच्यावरती जर फसाड तुम्ही बघितलं तर कोल्हापूरला साजेसं, म्हणजे कोल्हापूरच्या भवानी मंडपाचा असेल, महालक्ष्मी मंदिर असेल, दोन्ही पॅलेसेस असतील, हा जो आपला ऐतिहासिक वारसा आहे तो तुम्हाला त्या विमानतळाच्या झलकेमध्ये पाहायला मिळतो. आता ते विमानतळ पूर्ण झालं, त्याचं फायर फायटिंगची बिल्डिंग पूर्ण झाली, म्हणजे जेवढ्या काही आपल्याला अम्युनिटीज पाहिजे होत्या, नाईट लँडिंगसाठी खूप कष्ट करावे लागले, हे सगळं आता अद्ययावत झालं. आणि 1-2 आठवड्यामध्ये प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत. ज्या विमानसेवांच्या तुम्ही बाबतीत बोलताय, तर या RCS म्हणजे रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम म्हणून या RCS मध्ये ह्या सगळ्या विमानसेवा सुरू आहेत. यामध्ये काय होतं की समजा इथून मुंबई चालत असेल, इथून हैदराबाद चालत असेल, बेंगलोर चालते, तिरुपती चालत होते, अहमदाबाद, तर या सगळ्याला 50% जे काय बुकिंग होतं त्याच्या 50% रक्कम हे केंद्र सरकार या एअरलाईन्सला देते, जेणेकरून त्यांची वायबिलिटी व्हावी किंवा कॉस्ट कमी व्हावी प्रवाशांसाठी. आज प्रवाशांना अफोर्डेबल रेट्समध्ये तिकीट मिळाली पाहिजेत, यासाठी ही स्कीम आहे, RCS स्कीम आहे. आणि वायबिलिटी गॅप फंडिंग VGF त्याला म्हणतात, हे केंद्र सरकार या एअरलाईन्सना देत असतं आणि म्हणून मिळाली पाहिजेत, यासाठी ही स्कीम आहे, RCS स्कीम आहे. आणि वायबिलिटी गॅप फंडिंग VGF त्याला म्हणतात, हे केंद्र सरकार या एअरलाईन्सना देत असतं आणि म्हणून या सगळ्या छोट्या शहरांमधून या सगळ्या विमानसेवा सुरू झाल्या. ज्याचा उल्लेख तुम्ही केला की तिरुपती आता विमानसेवा बंद झाली, तर उडान योजनेमध्ये RCS मध्ये 3 वर्षाचा करार असतो. 3 वर्षापर्यंत एकदा ही एअरलाईन सस्टेन झाली की पुन्हा दे शुड रन ऑन देअर ओन, म्हणजे त्यांनी त्यांच्या यांनी चालवावं, सरकार त्याला मदत करत नाही. तर यामुळं 3 वर्ष पूर्ण झाल्यामुळं या एअरलाईननी थांबण्याचा निर्णय घेतला. आणि अहमदाबादचा आपण उल्लेख केला. अहमदाबादची फ्लाईट आपल्याला वाटत होती की खूप चांगली चालते, परंतु ज्यावेळी त्याचा वर्षाचा पूर्ण ॲव्हरेज काढलं गेलं त्यावेळी ते 43% त्यांचे सगळी हे बुकिंग लक्षात आल्यानंतर एअरलाईनचं म्हणणं होतं की ॲटलिस्ट 55% 60% आम्हाला वर्षाला उत्पन्न झालं तर आम्ही सस्टेन होऊ शकू. नुकसानीत कोणच चालू शकत नाही, नुकसानीत कोणी चालवू शकत नाही. आणि तरीसुद्धा आपण परत नवीन उडान 5 मध्ये आता काही रूटची मागणी केलेली आहे. यामध्ये अहमदाबाद सुद्धा पुढच्या महिन्यात सुरू होऊन जाईल. तिरुपती बंद झालेली ती सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. मुंबईला आणखीन एखादी फ्लाईट सुरू होईल. इंदोरची आपण मागणी केलेली आहे. गोवा आपण मागणी केलेली आहे. अशा पण त्यात मला हाच प्रॉब्लेम वाटतो, त्याची दुसरी बाजू जी आहे या प्रश्नाची, की खरोखर कोल्हापुरातून विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मर्यादित राहते का याचा विचार करायला पाहिजे. कोल्हापुरातून मुंबईला जायचं असेल तर लोक म्हणतात मी माझी गाडी घेऊन जातो, गोव्याला जायचं असेल मी माझी गाडी घेऊन जातो. त्यामुळं तुम्ही प्रयत्न करताय, पण जर तेवढी अपेक्षित प्रवाशांची संख्या येत नसेल तर नाईलाजानं काही रूट बंद होण्याची भीती आहे. नाही, आज काही लोक प्रवास करत नसतील, पण भविष्य हे आपला वेळ वाचवणं, आपलं श्रम वाचवणं या दृष्टिकोनातून विमानसेवा ही उत्तम सेवा आहे. असं नाही की कोल्हापुरातून विमानसेवा चालत नाहीत. आत्ता ज्या असणाऱ्या सगळ्या फ्लाईट्स ह्या खूप चांगल्या चालतात. खूप लोक मोठ्या प्रमाणात कोल्हापूरसह आजूबाजूचे 4-5 जिल्ह्यातले लोक इथून येतात. मी आता बऱ्याच वेळा प्रवास करतोय, मला सातारचे लोक दिसतात, सांगलीचे लोक दिसतात, बेळगावचे लोक येतात, सिंधुदुर्गात लोक असतात, अनेक बाहेरच्या जिल्ह्यातून लोक येतात. असं नाही की कोल्हापूरचं एअरपोर्ट हे पश्चिम महाराष्ट्राचं आता केंद्र बनलं, हब झालेलं आहे. आणि ज्यावेळी ही नवीन टर्मिनल बिल्डिंग आणि नवीन एअरपोर्ट आपलं सुरू होईल त्यावेळी आणखीन मोठ्या प्रमाणात लोकांचा ओघ वाढेल. आणखीन 2-3 एअरलाईन्सची कन्सिस्टन्सी
ह्या गोष्टी असल्या की लोक प्रिफर करतात. तुम्ही जे म्हटला की मुंबईला जायला लोक माझी गाडी घेऊन जायचं, एक एक किंवा दोन व्यक्ती असेल तर विमानाने जायला सोपं आहे, पण परिवार असेल 4-5 लोक असतील तर ते थोडंसं अफोर्डेबल होत नाही आणि म्हणून काही लोक गाडीने जाणं प्रेफर करतात. परंतु कोल्हापूरच्या विमानतळाचं भवितव्य हे अतिशय उज्ज्वल आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं एक सुंदर चांगलं एअरपोर्ट झालं आहे. पुण्यानंतर आपल्याकडे कुठंच एअरपोर्ट नाही आहे. तर हे एअरपोर्ट भविष्यामध्ये खूप विस्ताराने मोठ्या प्रमाणात चालेल. त्याची जी धावपट्टीचा उल्लेख तुम्ही केला की आता ते 1930 मीटर आता धावपट्टी झालेली आहे. आता ATR वगैरे सगळे फ्लाईट्स इथे येतात. परवाच केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजी कोल्हापूरमध्ये आले होते आणि त्यांच्यासमोर आपण हा विषय मांडला होता की धावपट्टीचं एक्सटेन्शन झालं पाहिजे. त्या अनुषंगानं ही धावपट्टी 2300 मीटर करण्याचा प्रयोजन आहे. 2300 मीटर झाल्यानंतर बोईंग सुद्धा एअरक्राफ्ट्स आपल्याकडे लँड होतील आणि ते झाल्यानंतर त्याचं एक वेगळं आपलं महत्त्व आहे किंवा त्याचा फायदा आहे. अनेक विमानतळ कोल्हापूरला येऊन रात्री हॉल्टसाठी येऊ शकतील, कारण मुंबईमध्ये हॉल्टचे चार्जेस जास्त आहेत. पुणे एअरपोर्ट मिलिटरीकडे आहे, बेळगाव एअरपोर्ट मिलिटरीचं आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये एक मोठं पार्किंग हब आणि मेंटेनन्स हब होऊ शकतं भविष्यात. त्या दृष्टिकोनातून ह्या धावपट्टीचा विस्तारीकरणाचा खूप मोठा फायदा होईल आणि कमर्शियली सुद्धा त्या विमानतळाला त्याचा चांगला फायदा होईल. कोल्हापुरातल्या वाहनांना पार्किंग हब मिळत नसलं तरी विमानतळावरती विमानांसाठी पार्किंग हब होईल, ही चांगली गोष्ट आहे. चला पुढच्या मुद्द्याकडे येऊया. मगाशी तुम्ही एअरपोर्टचं म्हटलं, तसंच आणखीन एक मुद्दा प्रचंड गाजला होता बास्केट ब्रिजचा. कधी होणार बास्केट ब्रिज, सगळ्या हवेतल्याच गप्पा आहेत, अशी अनेक टीका तुमच्यावरती झाली होती. आज बास्केट ब्रिजची नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्याला जोडून जो शिरोली जवळचा ब्रिज होणार आहे तो भरावाचा नको तर तो पिलरचा असला पाहिजे, जेणेकरून महापुराच्या काळामध्ये पाणी पुढं सरकेल, अशी एक प्रचंड मागणी होती आहे. पिलरचा ब्रिज आणि बास्केट ब्रिज या दोन्हीची आजची परिस्थिती काय आहे? तुम्ही म्हणला ते अतिशय योग्य आहे. 2.5 वर्ष ज्यावेळी मी सत्तेत नव्हतो त्यावेळी प्रचंड टीका माझ्यावरती झाल्या होत्या. चेष्टा केली जात होती. चेष्टा केली. बास्केट ब्रिज ही संकल्पनाच माहित नव्हती. नव्हती, माहित नाही असं काही नव्हतंच. आणि हे खासदारांनी असं मनगडत लोकांना सांगितलंय. अशा पद्धतीच्या काही चर्चा त्यावेळी खूप झाल्या होत्या आणि सगळ्या पेपरला बातम्या आल्या होत्या. परंतु मी कष्ट केलेलं होतं, त्याचं प्रेझेंटेशन करून गडकरी साहेबांनी अप्रुव्हल दिलं होतं. 170 करोड रुपयाचा हा बास्केट ब्रिज आहे. बास्केट ब्रिज आणि तुम्ही जो पिलरवरचा पूल म्हणताय, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हो बरोबर. बास्केट ब्रिज हा आपल्या कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरती एक नवीन ब्रिज होणार आहे. ज्यावेळी आपण पुणे किंवा सांगली त्या भागातून येतो, कोल्हापूरला येण्यासाठी गांधीनगरच्या त्या चौकामध्ये प्रचंड ट्रॅफिक जॅम असतं आणि त्यामुळं लोकांना नाहक त्रास होतो. अतिशय चिंचोळा रस्ता आहे आणि रस्ताही अतिशय छोटा आहे. त्याला फाटा देण्यासाठी एक असा ब्रिज निर्माण केला की तुम्ही पुणे किंवा सांगलीहून आला तर या बास्केट ब्रिजवरून आपण आला तो डायरेक्ट कोल्हापूरला येणार. बास्केट ब्रिज हा पुणे बेंगलोर रोडला जोडला गेलेला नाही आहे. तुम्ही आला की शिर्ली फाट्याच्या पुढं आला की तुम्हाला थोडंसं साईडचा रस्ता घेऊन बास्केट ब्रिजवरून थेट तुम्ही कोल्हापुरात ब्रिजवरून आहे या हायवेच्या 18 फूट उंचीवरून तो ब्रिज आपल्या टोल नाक्याच्या इथं लँड होतो. तर हा बास्केट ब्रिज होता. त्याची आजची स्थिती अशी आहे की त्याचं टेंडर झालेलं आहे, त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे, त्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याचे ट्रायल पिट्स आणि खड्डे मारण्याचं काम एक कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी आता सुरू केलेलं आहे. दुसरा जो विषय तुम्ही मांडला की पिलरचा पूल, आज जे पंचगंगेवरती जुने 2 पूल आहेत ते नवीन जो 6 लेन रस्ता होणार आहे ते पाडून तो सुद्धा जो ब्रिज आहे तो जवळजवळ 20 फूट वरती होणार आहे आणि त्यामुळं पाण्याची जी पाठीमागं फूग येते ती कमी होणार आहे. परंतु मध्यंतरी कोल्हापूरमध्ये एक असा एक ट्रेंड सुरू झाला की त्याच्या पाठीमागं जो रस्ता आहे तो भराव टाकल्यामुळं त्याचं पाणी, म्हणजे पलीकडच्या बाजूला एक दर्गा आहे, त्याच्या पलीकडे काही मंगल कार्यालय आहेत, तर त्या भागामध्ये पाणी तटताना त्याचा कोल्हापूरला फटका बसतो. आणि त्या अनेक लोकांनी आपले प्रेझेंटेशन दिल्यानंतर गडकरी साहेबांच्याकडेही त्या संदर्भात बैठक झाली. तर तिथून शिर्लीपर्यंत आणि इकडं पुढं उजगावपर्यंत किंवा त्या भागापर्यंत बिना भरावाचा पूल करावा अशा पद्धतीची मागणी होती. आणि त्या पद्धतीचं आता त्याच्या प्लॅनिंग करणं किंवा त्याची माहिती घेणं हे सगळं आता नॅशनल डिझाईनचं काम सुरू झालं. डिझाईनचं काम, त्याच्या व्हायबिलिटीचं काम
हे सगळं डिपार्टमेंट आता करत आहे. मला वाटतं त्यामध्येही आपल्याला यश येईल. ते झाल्यानंतर हा जो प्रश्न लोकांचा आहे त्यामध्ये निश्चित चांगला मार्ग निघेल. मुलाखतीच्या गाडीचा फर्स्ट आणि सेकंड गिअर झालेला आहे. आता जरा स्पीड वाढवूया, थर्ड गिअरकडे येतो. राजकारणाविषयी बोलूया. एकूणच आत्तापर्यंतचा सगळा आमचा राजकीय प्रवास बघितल्यानंतर आत्ता 2024च्या निवडणुकीमध्ये जर पक्षानं तुमच्यावरती लोकसभा निवडणूक लढवण्याची जबाबदारी दिली तर तुमची भूमिका काय आहे? तुम्ही अधूनमधून बोलता की माझी तयारी आहे, पण राज्यसभेपेक्षा सुद्धा लोकसभा तुम्हाला अधिक प्रिय वाटते का? नाही, राज्यसभेचं आपलं एक महत्त्व आहे, लोकसभेचं आपलं एक महत्त्व आहे. जो प्रश्न तुम्ही विचारला की पूर्वीच्या राजकीय परिस्थितीमध्ये आणि आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नव्यानं महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही समीकरणं झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे तिघं एकत्र आल्यामुळं अतिशय सकारात्मक राज्यामध्ये मानसिकता लोकांची तयार झालेली आहे. कारण हे तिन्ही नेते हे काम करणारे नेते आहेत, जमिनीवर उतरून काम करणारे आहेत, लोकांना मदत करणारे आहेत. तुम्ही आता बघता या 1 वर्ष, 6 वर्षामध्ये प्रचंड योजना लोकांसाठी या आणलेल्या आहेत आणि स्वतः ग्राउंडवर, फील्डवर उतरून मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, ग्राउंडवर उतरून लोकांपर्यंत जाऊन त्या योजना लोकांपर्यंत देत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे. समृद्धी महामार्ग असेल, आता कालच पंतप्रधान महोदयांच्या हस्ते अटल सेतू सुरू झाला. अनेक मोठमोठे प्रकल्प होतात आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास या 3 पक्षाच्या सरकारवर निर्माण झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्र हा पूर्वीपासूनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आपण मानतो आणि त्यामुळं या भागामध्ये खूप चांगलं बळ आलेलं आहे. जो प्रश्न तुम्ही विचारला की लोकसभा तुम्ही लढवणार का, मी नेहमीच सांगत आलेलो आहे की मी आज राज्यसभेवर आहे, मी खूप समाधानी आहे, मला मोठी संधी पक्षानं दिलेली आहे. परंतु काही परिस्थिती निर्माण झाली. आज जर तुम्ही बघितला तर दोन्ही जागा ह्या कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या ह्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे आहेत. काही त्यांच्यामध्ये काही चर्चा झाल्या, वरिष्ठांच्या बरोबर काही चर्चा झाल्या आणि ही जागा भारतीय जनता पार्टीला देण्यात आली किंवा भारतीय जनता पार्टीला देऊन मला लढवा म्हणून सांगण्यात आली तर माझी तयारी आहे. पण मग भाजपकडनं या मतदारसंघावरती दावा सांगितला जातोय? नाही, आज मला त्या बाबतीत काय सांगता येणार नाही, कारण ह्या सगळ्या वरिष्ठांच्या चर्चा आहेत. अनेक वेळा तुमच्यासारख्या पत्रकारांच्याकडूनच आम्हाला हे विचारलं जातं की पण पश्चिम महाराष्ट्रातील आता वरिष्ठ नेते आपण आहात, त्यामुळे वरिष्ठांच्या चर्चांमध्ये तुम्हाला माहित असलं पाहिजे. मी हे दिल्ली आणि मुंबई हे जे नेते मंडळी आहेत हा निर्णय ते घेतील आणि मी नेहमीच सांगत आलेलो आहे की भारतीय जनता पार्टीकडे जागा आली आणि पक्षानं जर मला आदेश दिला तर मी लढवण्याची माझी तयारी आहे. माझा ऑलरेडी या लोकसभेमध्ये पूर्वीपासून काम होतं, लोकांचा संपर्क आहे. आज परिस्थिती तशी दिसत नाही आहे, कारण दोन्ही जागा शिंदे सेनेकडे आहेत आणि ते दोन्ही जागा लढतील आणि आम्ही त्यांना मदत करू अशी परिस्थिती आहे. तुम्ही आता लोकसभा मतदारसंघाविषयी बोललात, विधानसभा मतदारसंघामध्येही तुमचं प्राबल्य आहे, तुमचा आपला गट आहे. मला तुम्हाला विचारायचं की तुमच्या दृष्टीनं जवळचा मतदारसंघ तुम्हाला कुठला वाटतो, कोल्हापूर दक्षिण की कोल्हापूर उत्तर? माझ्या दृष्टिकोनातून कोल्हापूर दक्षिण, कारण मी एक वेळा ही निवडणूक लढलेलो होतो 2009 साली आणि अपक्ष निवडणूक लढवून सुद्धा अगदी 2200 मतानं माझा पराभव झाला होता. त्याच मतदारसंघातून नंतर अमल महाडिक माझे बंधू ते उभारले होते आणि ते म्हणजे बालेकिल्ला असणाऱ्या काँग्रेसच्या मतदारसंघातून त्यावेळेचे ते मंत्री असताना त्यांना पराभूत करून अमल महाडिक निवडून आले होते. त्यामुळे त्या मतदारसंघाशी माझं थोडं जरा असं जास्त विशेष जवळीक आहे. आणि कोल्हापूर उत्तरच्या बाबतीत असं सांगता येईल की आपण राहतो कोल्हापूर शहरामध्ये, कोल्हापूरच्या सगळ्या या रोजच्या दैनंदिन सगळ्या जडणघडणीमध्ये आपण सगळे, माझा परिवार सगळा आहे, माझी 3 मुलं, पत्नी, आम्ही सगळे रोज वावरतोय कोल्हापुरात. त्या दृष्टिकोनातून कोल्हापूर उत्तरचे सुद्धा खूप चांगले लागेबांधे किंवा संबंध आपले सगळ्या तालमींशी आहेत, व्यक्तींशी आहेत. दोन्ही दृष्टिकोनातून जवळीक आहेच. मला सांगा, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा जर विचार करायचा झाला तर त्यातून महाडिक गटाला वगळता येणार नाही. गेल्या 25 ते 30 वर्षाचा किंवा अगदी 40 वर्षाचा जिल्ह्याचा राजकारणाचा इतिहास बघितला तर महाडिक गटाचं अस्तित्व, प्राबल्य कुणालाही नाकारता येणार नाही. दुसरीकडे असं म्हटलं जातं की कोल्हापूर जिल्ह्याला राजकीय दृष्ट्या कोणी गॉडफादर मिळाला नाही आजवर, जो तो आपापला मतदारसंघ आणि आपापल्या लोकांना खुश करायचं इथपर्यंतच आत्तापर्यंत सगळं नेतृत्व आहे. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित राहत आहेत. तुम्ही जेव्हा आता राजकारणामध्ये गेली 2 दशकं सक्रिय आहात, तुम्हाला जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? आपापसातच लढण्यामध्ये आपली एनर्जी खूप जाती असं वाटत नाही का?
नाही, हे खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांचं प्रेम महाडिक परिवारावर आहे आणि आज नाही, गेले 40 वर्ष आहे. आमचे मार्गदर्शक माजी आमदार महादेवरावजी महाडिक साहेब यांनी 3 दशकं या कोल्हापूरमध्ये सामाजिक काम केलं. अनेक सामान्यातल्या सामान्य माणसाला उच्च पद देण्याचं काम केलं. महापौर असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, बँक असेल, गोकुळ असेल, आणि त्यामुळं एक वर्चस्व आणि एक प्राबल्य संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाडिक साहेबांनी निर्माण केलं आणि त्याचाच फायदा आम्हाला आमच्या लोकसभेसाठी, विधानसभेसाठी झाला. आणि म्हणून ह्या कोल्हापूरकरांचं ऋण या जन्मी नाही, आणखीन पुढच्या 7 जन्म हे फेडता येणार नाहीत, उतरणार नाही. आम्ही कायम त्यांच्या ऋणात काम करत राहू. ज्या राजकीय भावनेचा तुम्ही उल्लेख केला की असं नाही आहे की काही काम कोल्हापूरमध्ये होत नाही. प्रत्येकजण जे जे आपल्या स्तरावर येतात ते काम करतात. वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. एक असं जाणवतंय की तुम्ही जे म्हटलं की कोल्हापूरला गॉडफादर नाही आहेत. अनेक मोठमोठे नेते झालेले आहेत. म्हणजे रत्नाप्पा कुंभारांपासून मंडलिक साहेब होते, अनेक दिग्गज झालेले आहेत. नाही, कोल्हापूर जिल्ह्यात अनेक राजकीय नेते झाले. कोल्हापूर राजकारणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे, पण ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये नितीन गडकरी आहेत, शरद पवारांनी बारामती डेव्हलप केलं, किंवा लातूरमध्ये विलासराव देशमुख होते. या बाबतीत असं म्हणावं लागेल, याला थोडासा केंद्राचं पाठबळ मोठं आहे. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, गडकरी साहेब हे केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री आहेत. पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री होते 15 वर्ष. देशमुख साहेब स्वतः मुख्यमंत्री होते आणि केंद्रामध्ये ते लोकसभेमध्येही होते. तर असं एखादं नेतृत्व अजून किंवा मंत्रीपद आपल्याला या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, सांगली असेल, कोल्हापूर असेल, या भागात मिळालेलं नाही. आणि तसं जर एखादं मिळालं तर निश्चित मला वाटतं त्यामध्ये थोडासा अधिक लाभ कोल्हापूर जिल्ह्याला होऊ शकेल. असं नाही की कुठलीच कामं होत नाहीत, कामं होत असतात. कोल्हापूरचे लोक थोडेसे जास्ती जागृत आहेत आपल्याला म्हणावं लागेल, किंवा संवेदनशील आहेत. तुम्ही म्हणताय तसं कोणताही प्रकल्प आणायचा, नवीन विषय घ्यायचा म्हटला की एक कृती समिती असते. वेगळ्या पद्धतीनं आपापल्या भूमिका मांडणारे लोक आहेत. आज मला वाटतं की कोल्हापूरमध्ये हद्दवाढ झाली पाहिजे, मला वाटते कोल्हापूरला IT पार्क आला पाहिजे, अनेक गोष्टी आहेत. परंतु त्याला काही विरोधी आहे, त्यामध्ये राजकारणाचाही भाग असू शकेल. परंतु इव्हेंच्युअली म्हणजे कालांतराने या सगळ्या गोष्टी होणारच आहेत, त्याशिवाय पर्याय नाही आहे. होतंय पण थोडासा वेळ लागतोय, तर मला वाटतं ते होईल हळूहळू. पण मी हा प्रश्न का विचारला की कधी काही याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाडिक विरुद्ध खानविलकर असा संघर्ष बघितलेला आहे, मंडलिक मुश्रीफ यांच्यातला संघर्ष बघितलेला आहे, महाडिक आणि पाटील यांच्यातला संघर्ष बघतो आहे. सो सगळ्या राजकीय नेत्यांची ताकद ही त्यांच्या विरोधकांबरोबर लढण्यातच निम्मी खर्ची होती, असं वाटत नाही? नाही, ही जी लढाई आहे ही काय आपल्या राजकीय अस्तित्वासाठी लढाई नाही आहे. ही कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी किंवा आपले जे लोक आहेत त्यांना ताकद देण्यासाठी जी ही लढाई असते, तो एक वेगळा भाग आहे. विकासाच्या दृष्टिकोनाच्या बाबतीत अनेक वेळा असं झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी एखादा प्रश्न आणला की काँग्रेसच्या लोकांनी विरोध करायचं, काँग्रेसच्या लोकांनी आणला की शिवसेनेने विरोध करायचं. हे जिवंतपणाचं लक्षण आहे. हे लोक जागृत आहेत, ते होत राहील. परंतु मी सांगितल्याप्रमाणे की इव्हेंच्युअली कालांतरानं ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या होतीलच, व्हायलाच पाहिजेत. मी तुम्हाला आज सांगतो, आज 2024 साल सुरू आहे. प्रधानमंत्री मोदीजींनी जो विकसित भारत संकल्पनेचं संकल्प केलेला आहे त्याला खूप गती यायला लागलेली आहे. आज आपण जागतिक अर्थव्यवस्थेवर 5व्या नंबरवर आहोत. 2027 पर्यंत जपान आणि जर्मनीला पाठीमागे टाकून भारत 3री अर्थव्यवस्था होईल आणि 2047 पर्यंत आपण संपूर्ण विकसित भारत होणार आहोत. संपूर्ण विकसित भारत म्हणजे काय? या देशामध्ये एकही खेडेगाव राहणार नाही. ही सगळी जी छोटी गावं आहेत ही सुद्धा छोटे छोटे शहरांमध्ये त्याचं रूपांतर होईल. लोकांची स्पेंडिंग कॅपॅसिटी वाढेल, लोकांचं अर्निंग वाढेल, लोकांचं राहणीमान बदलेल, लोकांची विचारसरणी, लोकांचं शिक्षण यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गतीनं आता वाढ होत चाललेली आहे. आणि हे जे विजन मोदीजींनी पाहिलेलं आहे, हे ज्या पद्धतीनं हे सरकत जाईल ते पुढं त्यामध्ये यश येत जाणार आहे. आणि त्यामुळं ज्या काही मागण्या त्या शहराच्या असतील त्या होण्याच्या दृष्टिकोनातून काही विरोध जरी होत असतील तरी ते भविष्यात ते होतील. हे स्वप्न आहे, आशावाद आहे की खात्री आहे? हे 100% मी आज आपल्या चॅनलवरती बोलतोय, हे रेकॉर्डवरती राहील. 2040 पर्यंत भारतामध्ये एकही खेडेगाव राहणार नाही. पण मग चला खेड्याकडं हे जे आपण म्हणत होतो त्याचं काय करायचं? मग चला खेड्याकडे हीच संकल्पना आहे. खेड्यांकडे जाऊन खेडी समृद्ध करा, खेड्यांचा विकास करा, खेड्यांमध्ये व्यवसाय आले पाहिजेत, उद्योग आले पाहिजेत, रोजगार निर्माण झाला पाहिजे.
खेड्यांकडे चला हीच त्याची संकल्पना आहे आणि त्यामुळेच या सगळ्या खेड्यांचा विकास होईल. एका वेगळ्या ट्रॅककडे येऊया पुन्हा. राजकारणात 2004 मध्ये तुमची एंट्री झाली, आपण एकत्रच होतो. 2004च्या लोकसभा निवडणुकीला ध्यानीमनी नसताना शिवसेनेनं आपल्याला उमेदवारी दिली आणि त्यानंतर तुम्ही सक्रिय राजकारणात आला. त्यानंतर आता गेली 20 वर्षे तुम्ही राजकारणात आहात. राजकारणात येण्यामागचा तुमचा हेतू उद्देश काय? ढपला कधी पाडलेला नाही, कंत्राटदारांबरोबर सेटिंग करून टक्केवारी कधी ठरवली नाही, शासकीय भूखंड कधी लाटले नाहीत. नेमकं राजकारणातून काय मिळवायचे? नाही, मी राजकारणामध्ये काय मिळवायसाठी आलेलो नाही आहे. आमच्या वडिलांची शिकवण होती, आमचे माधुराम माडिक साहेब यांची शिकवण होती की आयुष्यामध्ये आपण प्रवास करत असताना आपल्याला काही संधी मिळत असतात, काही प्लॅटफॉर्म्स मिळत असतात. त्या प्लॅटफॉर्मचा वापर जे आपल्याला तो प्लॅटफॉर्म देतात त्यांच्यासाठी आपण केला पाहिजे. हे परमेश्वरानं महाडिक परिवाराला सर्व काही दिलेलं आहे. आमच्याकडं चांगले व्यवसाय आहेत, शक्ती चांगली आहे, युवकांचं योगदान मोठं आहे, परिवारातले आमचे सगळे सदस्य कार्यरत आहेत. मग आपण या सगळ्या गोष्टींचा अशी एखादी संधी आपल्याला मिळाली, मग भले विधानसभा असेल, अमल माडिकांनी तितक्याच चांगल्या पद्धतीनं काम केलं. महाडिक साहेब होते, त्यांनी तर अनेक वर्ष लोकांची सेवा केली. मला लोकसभेमध्ये संधी मिळाली, मी जो परफॉर्मन्स दिला, पहिल्यांदा असं झालं की महाराष्ट्रात कोणाला तरी सलग 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. हे कधी लोकांना संसदरत्न पुरस्कार हे माहितीच नव्हतं, संकल्पनाच माहिती नव्हती. परंतु लोकांनी संधी दिली. मी प्रयत्न केला की जी संधी दिली त्याचं सोनं केलं पाहिजे. त्यासाठी लोकांसाठी जे काही करावं लागतं ते केलं पाहिजे, ते केलं. आता राज्यसभेमध्ये संधी मिळाली, आता त्या दृष्टिकोनातून काम करतो मी. तुम्ही म्हटल्याप्रमाणे कधीही धनंजय महाडिक परिवारातील कुणीही टक्केवारीतून पैसे घेतले, बदलीतून पैसे घेतले किंवा ह्याच्यासाठी आमचा जन्म झालेला नाही आहे. एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन वडिलांनी जी आम्हाला शिकवण दिली, माझे वडील पैलवान भीमराव महाडिक, की ज्या समाजामध्ये आपण वावरतो त्यांचं आपण काही देणं लागतो, हे नुसती म्हण नाही आहे, तर ती कृतीत आणण्याच्या दृष्टिकोनातून आमचा सगळा महाडिक परिवार आम्ही कार्यरत असतो. सर्वसामान्य माणसाला आता राजकारणामध्ये एंट्री नाही, निवडणूक लढवणं येरागबायाचं काम नाही, त्याच्यासाठी मनी आणि मसल पॉवर लागते, हे आता सगळेजण मान्य करतात. गेल्या काही वर्षातली आपण एकूणच जर निवडणुकांची पद्धत बघितली तर ते कुणीही नाकारू शकत नाही. ही राजकारणाची वेळ का आली असं वाटते? नाही, असं मी मान्य करत नाही. मनी आणि मसल पॉवर असेल तरच तुम्ही राजकारणामध्ये या, तरच तुम्हाला यश येईल, असं कधीच होऊ शकत नाही. आमच्यापेक्षा निवडणुकांमध्ये जो खर्च करायला लागतो तो बघितल्यानंतर किंवा मतदारांच्या अपेक्षा ज्या पद्धतीनं वाढत आहेत, हे सुद्धा अतिशय चिंताजनक अशी बाब आहे की मतदार उमेदवार बघत नाही तर तो काय देतो, त्याची स्पेंडिंग कॅपॅसिटी किती आहे हे बघायला लागलेले आहेत. नाही, हे जरी खरं असलं तरी त्याची दुसरी बाजू अशी आहे की जो समाजासाठी झटतो, जो समाजाचं काम करतो त्याला लोक स्वीकारतात. नाहीतर माझ्यासारख्या युवकाला 2004 साली 3,87,000 मतं पडली. काय कारण होतं? धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं मी कार्यरत होतो. खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक काम माझं सुरू होतं आणि महाडिक साहेबांचं पाठबळ होतं, शिवसेनेचं पाठबळ होतं, म्हणून मी त्या निवडणुकीमध्ये तिथंपर्यंत जाऊ शकलो. आणि तिथं गेल्यानंतर त्याच्यापूर्वी मी राजकारणामध्ये नव्हतो. मला एक गोष्ट लक्षात आली की जवळजवळ 4 लाख लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे. तर या लोकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. म्हणून आणखीन माझी उमेद वाढली. पराभूत जरी झालो, मी 3 वेळा पराभूत झालेलो आहे आणि 2 वेळा विजय झालेलो आहे. कारखान्याचं धरलं तर मी 5 वेळा पराभूत झालो आहे. परंतु नाउमेद होऊन किंवा मी सांगितलं तुम्हाला की काहीतरी साध्य करायसाठी म्हणून किंवा काहीतरी त्यातून मिळवायचं म्हणून नाही, तर 5 वेळा पराभूत होऊन सुद्धा आम्ही यात कार्यरत राहिलो आणि लोक स्वीकारतायत. पैसे देतोय किंवा काय देतोय म्हणून नाही, तर चांगलं काम करतोय म्हणून लोक स्वीकारतात. प्रधानमंत्री मोदीजींनी 2च दिवसापूर्वी हे वक्तव्य केलेलं आहे की घराणेशाही चालणार नाही, युवकांनी मोठ्या प्रमाणात राजकारणात यावं. तुम्ही जे म्हटला की पैसे मसल पॉवर असेल तरच तुम्ही राजकारणात याल, तर हे आता स्वतः प्रधानमंत्री मोदीजींनीच जाहीर केलेलं आहे की चांगले ऊर्जावान युवक यांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. आणि आता माझ्याच घरातलं मी आपल्याला सांगेन की माझ्या घरामध्ये आम्ही नेहमी मुलं आम्ही बसायचो. त्यावेळी माझ्या कुटुंबातल्या 3 मुलांनी मला विचारलं की तुमचे वारसदार कोण, तुमच्या पुढं भविष्यात राजकारणात तुमची कुणी गादी सांभाळ. हा प्रश्न होता पुढचा माझा. हां, तर मला माहीत नव्हतं तुमचा हा प्रश्न आहे. परंतु ज्यावेळी आमच्या घरामध्ये चर्चा झाली, म्हणलं तुम्हाला धनंजय महाडिकांचा मुलगा म्हणून काही मिळणार नाही. तुम्ही तुमचं जर अस्तित्व निर्माण केलं, कारण मला
ज्यावेळी धनंजय महाडिकांनी राजकारणामध्ये एंट्री केली त्यावेळी माझं स्वतःचं एक अस्तित्व होतं. हो, नक्कीच. महाडिक नाव होतंच, परंतु मी जे काम करतो त्यामुळे माझे फॉलोअर्स होते, माझे लोक होते, युवा शक्तीचे हजारो युवक माझ्यासोबत होते. तुम्हाला सुद्धा रेडीमेड काही मिळणार नाही. धनंजय महाडिक तुम्हाला कुठली उमेदवारी देणार नाही. धनंजय महाडिक तुमची कुठे शिफारस करणार नाही. तुम्हाला जर काय मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमचं अस्तित्व स्वतः निर्माण करावं लागेल आणि समाजानं ठरवलं, लोकांनी ठरवलं तर तुम्हाला संधी मिळेल. हे मला वाटते 4-5 वर्षापूर्वी मुलांना बसून सांगितलं. पण मग तुमच्या मुलांपैकी कोणी राजकारणात यावं असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला वाटत होतं की तिघांनी येऊ नये, परंतु परिस्थितीनं आणि प्रसंगानं असा आता निर्माण झालेला आहे की पृथ्वीराज महाडिक आपले व्यवसाय बघतात. सोलापूरमध्ये माझा कारखाना आहे, कोऑपरेटिव्ह भीमा सहकारी साखर कारखाना आहे. मी तिथं चेअरमन होतो 10 वर्ष. परंतु माझ्या या सगळ्या व्यापामुळं लोकांनीच विश्वराज महाडिकांना निवडणुकीच्या आधी 2 वर्ष ते विशूला घेऊन तिकडे गेले. त्यांनी विशूनी 2 वर्ष तो बॉस्टनला शिकत होता. बॉस्टनवरून थेट तो भीमा कारखान्यावर आला आणि त्यांनी कारखाना सुद्धा उत्तम चालवलेला आहे. तो त्यामुळे तिथल्या राजकारणामध्ये त्याची एक एंट्री ऑटोमॅटिक झाली. आता कृष्णराज महाडिक हे एक वेगळंच त्यांचं विश्व निर्माण करून बसलेले आहेत. तर त्याने एक आपलं सामाजिक कामातून ह्या वयामध्ये हे एवढं विश्व निर्माण केलं आहे. तुम्ही बघा की या टीनेजमध्ये मुलांना बिघडायला वेळ लागत नाही, परंतु कृष्णराज महाडिक एक युवकांच्या समोर असा आदर्श निर्माण त्यांनी केला आहे की घरामधून तर त्यांना सर्वात सपोर्ट आहे, सगळं सहकार्य आहे. यूट्यूबच्या माध्यमातून मिळणाऱ्या रेव्हेन्यूतून ते सामाजिक काम करतायत आणि हे लोकांना खूप भावतं, लोकांना आवडतं. आणि ते करत 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 ते एवढे युवकांच्या मध्ये पॉप्युलर होत आहेत. महिलांच्या मध्ये त्यांना मोठा रिस्पॉन्स मिळतो, ज्येष्ठ नागरिक च्या मध्ये त्यांना रिस्पॉन्स मिळतो. आणि गावोगावी आता आज जर धनंजय महाडिक असतील नसतील तरी लोक सांगतात की कृष्णराज महाडिकना तुम्ही आमच्याकडे या कार्यक्रमाला पाठवा. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आता कृष्णराज महाडिक पॉप्युलर होत आहेत. कुठलाही छोटा कार्यक्रम जरी असला तरी तिथं ते जात आहेत, लोकांच्या सुखदुःखात जात आहेत. कुठं अपघात झाला, कुठं गरज असेल तर ते तिथं जात आहेत. मला वाटतं लोकांनी ठरवलं, भविष्यात लोकांनी स्वीकारलं किंवा एखादं परिस्थिती आली तर ते घडू शकेल. 2024 मध्ये आपण बोलतोय. 2004 ची पहिली लोकसभा निवडणूक आपण लढवली होती. 20 वर्षानंतर राजकारणाच्या प्रवासाकडे मागे वळून बघत असताना तुम्हाला आता हा मी प्रश्न विचारतोय की तुम्हाला तुमची कोणती इमेज आवडत होती किंवा आवडते, राजकारणी म्हणून, उद्योगपती म्हणून, की सगळ्यांचा लाडका आवडता मित्र म्हणून? नाही, सगळ्यात पहिलं तर मला वाटते की पारिवारिक थोडासा मी जास्त असणारा व्यक्ती आहे. तर परिवाराची मी फार निगडीत आहे. आमचं कुटुंब मोठं आहे, महाडिक परिवार. माझ्या वडिलांचे 7 भाऊ, त्यांच्या बहिणी, आमच्या सगळ्यांची मुलं आणि आम्ही खूप खूप क्लोज आहोत. त्यामुळे पहिला माझा हे राहील की परिवार. दुसरं राजकारण हे समाजासाठी वापरण्याच्या दृष्टिकोनातून मला म्हणजे प्रेरित करतं. आणि मित्रपरिवार माझा मोठा आहे. मला मित्रांशिवाय गमत नाही, मला मित्रांशिवाय चालत नाही. तर आमचं हे जे बॉन्डिंग आहे हे अगदी कॉलेज वयीन, स्कूल वयीन जीवनापासून एक लिडरशिप क्वालिटीज अंगामध्ये असल्यामुळं एक तो परिवार आहे माझा, मित्रपरिवारसुद्धा. मोठ्या प्रमाणात युवा शक्तीचे माझं नेटवर्क आहे. कोल्हापूरमध्ये आहे, सांगलीमध्ये आहे, सोलापूरमध्ये आहे. लोक माझ्यावर प्रेम करतायत, मी त्यांच्यावर प्रेम करतोय. हा माझा मोठा परिवारच आहे. 1997 पासून आपण एकमेकांना ओळखतोय. तुमच्या आजवरच्या राजकीय प्रवासाचा मी जवळून साक्षीदार आहे. तुम्ही जर राजकारणात आला नसता तर काय झालं असतं? नाही, मी राजकारणात जर आलो नसतो तर खूप चांगला बिझनेसमॅन होऊ शकलो असतो. कारण तुम्ही माझा प्रवास पाहताय. मूळ ओळख उद्योगपती धनंजय महाडिक अशीच होती आपली. उद्योगपती, कारण मी ज्यावेळी म्हणजे वडील होते, वडिलांच्या सानिध्यात काम करत होतो. पेट्रोल पंप्स होते, शेती हा आमचा मूळ व्यवसाय होता. आम्ही शेतकरी आहोत आणि शेतीपासून मग परिवर्तन होऊन अनेक व्यवसायामध्ये आपण आज आलेलो आहोत. म्हणजे आपण साखर कारखानामध्ये आहोत, स्कूल कॉलेजेस आपले आहेत, केबल आहे, इंटरनेट आहे, चॅनल्स आहेत, मॉल आहेत. अनेक व्यवसायामध्ये आता आपण आलो आणि माझ्या पुढं मुलातच जात आहेत. ज्यावेळी मी राजकारणात आलो तेव्हा थोडंसं व्यवसायाकडे माझं दुर्लक्ष झालं. जर मी राजकारणात आलो नसतो तर आणखीन मला वाटते 10 उद्योग मी नवीन निर्माण करू शकलो असतो. हजारो, आज माझ्या संपूर्ण व्यवसायाच्या याच्यामध्ये जर पाहिलं तर साधारण 4-4.5 हजार लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे.
राजकारणात नसतो तर आणखीन एक 5-10 हजार लोकांना मी रोजगार देऊ शकलो असतो आणि उत्तम शेतकरीही झालो असतो. मी चांगलं उत्तम फूड प्रोसेसिंग युनिटसुद्धा भविष्यात मी एखादं करेन, ज्याच्या माध्यमातून परदेशामध्ये आपला शेतमाल जाईल. हे मी करून दाखवलं असतं. आज जरी नसलं तर भविष्यात मी ते करेन. आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वन लाईनचे काही प्रश्न आहेत, त्याला उत्तरं आपण थोडक्यात द्याल अशी अपेक्षा आहे. त्याला आपण रॅपिड फायर असं म्हणू. तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रभावी नेता कोण? शरद पवार, देवेंद्र फडणवीस की महादेवराव महाडिक? खूप ट्रिकी प्रश्न आहे. तिघांचेही आपापल्या ठिकाणी महत्त्व आहे. माझ्या राजकारणाची पहिली पायरी जी आहे ते महादेवराव महाडिक आहेत. मला राजकारणामध्ये आणि केंद्रामध्ये ज्यांनी घडवलं ते पवारसाहेब आहेत आणि माझं भवितव्य, माझं अस्तित्व आणि माझं भविष्य ज्यांनी निर्माण केलं ते देवेंद्र फडणवीस साहेब. आवडता छंद कोणता? मला स्पोर्ट्समध्ये थोडीशी रुची जास्त आहे. मला कुठल्याही पद्धतीचे खेळ असतील तर त्यामध्ये माझी रुची असते. विशेषतः कुस्ती आहे, कुस्त्यांचं मैदान भरवणे, दहीहंडीसारखे म्हणजे थरारक क्रीडा प्रकार जे आहेत त्यामध्ये थोडीशी माझी रुची जास्त आहे. रिकाम्या वेळेचा सदुपयोग कशात करता? गाणी म्हणण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, खेळण्यामध्ये की कुटुंबासमवेत? 2 गोष्टी म्हणता येतील. मला खूप माझी इच्छा असते मी कुटुंबासमवेत वेळ द्यावा. मला वेळ मिळत नाही आहे, कारण एवढा आता प्रवास आणि एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या झाल्यामुळं गाणी ऐकणे हा माझा पहिला छंद म्हणावा लागेल. मला क्लासिकल जुनी गाणी, मराठी गाणी, हिंदी गाणी, क्लासिकल गाणी हे मला ऐकलं की मला ते इट इज गुड ॲज योगा. अविस्मरणीय क्षण कुठला आजवरच्या राजकीय वाटचालीतला? अनेक अविस्मरणीय क्षण आहेत म्हणावे लागतील. म्हणजे राजकारणच म्हटला तर लोकसभेतला विजय अविस्मरणीय होता. कारखान्यावरती 25 वर्षाच्या गॅपनंतर लोकांनी मला संधी दिली तो क्षण होता. राज्यसभा जी अशक्य कोटीतली गोष्ट होती तो माझ्यासाठी अविस्मरणीय होता. पारिवारिक संबंधामध्ये म्हटला तर पृथ्वीराज महाडिक ज्यावेळी माझ्या सुरुवातीला पोटाला जन्माला आला, पहिला मुलगा झाला, तो अविस्मरणीय होता. आता पृथ्वीराजच्या पोटी अमरेंद्र महाडिक जन्माला आला, हा सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून खूप अविस्मरणीय क्षण आहे. आणि अमरेंद्रमुळं घरामध्ये, आमच्या परिवारामध्ये चैतन्य आलेलं आहे आणि एवढा तो गोड आहे की मी दिवसातून बाहेर जरी असलो तर दिवसातून 4 ते 5 वेळा तरी व्हिडिओ कॉलवरती त्याच्याशी गप्पा मारल्याशिवाय मला स्वस्तच म्हणजे चैन पडत नाही. आजोबा धनंजय महाडिक यांचं हे असंही एक रूप आहे. हा तुम्ही सगळे सांगितलेत क्षण हे आनंदाचे क्षण आहेत, पण असा कोणता क्षण असतो की ज्याचा प्रचंड त्रास झाला आणि समाजातल्या अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला अत्यंत वेदनादायी होतात? नाही, त्रासदायक एक म्हणजे पारिवारिक आणि राजकीय दोन्ही सांगेन मी की ज्यावेळी वडील माझे अचानक गेले, मी लहान होतो, ते अनपेक्षित होतं आणि त्यावेळी कोणत्याही गोष्टीचं फारसं ज्ञान नव्हतं. अचानक ते गेल्यामुळं तो एक खूप माझ्यासाठी म्हणजे माझ्या जीवनावर प्रभाव टाकणारा क्षण होता. राजकारणामध्ये चढउतार खूप बघितले आणि मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही धाडस करणारे लोक आहोत. त्यामुळं कोणतंही संकट आलं तरी धाडसानं आम्ही त्याला सामोरं जातो आणि काही अडचणी असतील तर त्याचं निवारणही करतो. परंतु 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सत्तेच्या कार्यकालामध्ये कारखान्याला माझ्या प्रचंड त्रास, मला कारखान्याच्या बाबतीत खूप त्रास मला झाला आणि अनेक क्षण असे होते, वेदनादायी होते की राजकारण यामध्ये येऊ नये असं अनेक वेळा वाटायचं. पण ते राजकारणाची प्रत्येकाची आपापली भूमिका असते. परंतु मी नेहमी सांगतो की भगवान के घर देर है अंधेर नाही. हे चक्र आहे, हे चक्र आज जरी खाली गेलं तरी ते उद्या वर येतं. जसं आमचा काही लोकांना वाटत होतं की महाडिक यापुढं कधीही महाडिकांना गुलाल लागणार नाही, महाडिकांचा अस्त झाला, महाडिकांचं राजकीय अस्तित्व संपलं. तर मी सांगत होतो की हा दिवस मावळलेला आहे, हा दिवस उगवणार आणि त्याप्रमाणे परत आमचा अरुणोदय झालेला आहे. त्यामुळं संकट जरी आले असली तर त्या सगळ्याला पार पडून पुढं आलेलो आहे आणि त्या गोष्टीचा कुठेही मनात क्लेश नाही आहे किंवा की सूड भावना की असं झालं होतं तर आपण असं केलं पाहिजे. मी तो क्षण तिथंच विसरतो. मी दूरदृष्टी घेऊन चालणारा युवक आहे, भविष्याचे वेध घेऊन चालणारा युवक आहे. त्यामुळं आज काल काय झालं याच्यापेक्षा आज आपण काय करणार आहोत आणि उद्या आपल्याला काय करण्याची संधी आहे हे पाहण्यामध्ये किंवा हा विचार करण्यामध्ये माझा जास्त रस आहे. सुडाचं राजकारण कधीच कुणाला उपयोगी ठरत नाही किंवा ते फार काळ टिकत नाही आणि धनंजय महाडिक यांनी ज्या पद्धतीनं आजवरच्या राजकारणामध्ये चढउतार बघितलेले आहेत ते बघितल्यानंतर कळतं की येस,
लंबी रेस का घोडा म्हणजे काय असतं ते कळतं. पण आता शेवटच्या टप्प्यात अगदी मला विचारायचं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचे सगळे कार्यकर्ते तुम्ही सगळे राबतात, झटत आहात. दुसरीकडे मोदींवरती सातत्यानं टीका केली जाते की हे हुकुमशहा आहेत म्हणून. ज्या पद्धतीनं भाजपामध्ये तुम्ही आल्यानंतर सुद्धा खासदारांसाठी प्रशिक्षण वर्ग, नवनियुक्त लोकप्रतिनिधींसाठी कार्यशाळा किंवा शिबिरं किंवा अगदी जनसंपर्क अभियान कसं राबवलं पाहिजे, यातनं एक प्रकारे मस्ती की पाठशाला नाही आहे तर मोदीजी की पाठशाला आहे. या सगळ्या प्रोसेसमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं? खरं तर आपण सगळेजण भारतीय खूप भाग्यवान आहोत की प्रधानमंत्री मोदीजींसारखं एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे, ज्यांना एक युगपुरुष आपण म्हणू शकतो. तुम्ही जर भाजपमध्ये आला नसतात, राष्ट्रवादीनंच तुम्हाला पुन्हा तिकीट दिलं असतं तरी तुम्ही हे विधान मान्य केलं असतं? हे आज मान्यच करावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं भारताची इमेज जी जगभरामध्ये निर्माण झालेली आहे याचं सगळं श्रेय प्रधानमंत्री मोदीजींना द्यावं लागेल. भारताची अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आलेली आहे. कोविडच्या सिच्युएशन नंतर याचं श्रेय त्यांनाच द्यावं लागेल. अनेक देश असे आहेत जे कोविड नंतर अजूनही उभारलेले नाही आहेत. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा दिला. ते म्हणले कोविड नंतर आमच्याकडं रोजगार उपलब्ध होत नाहीत, व्यवसाय निर्माण होत नाहीत, मी देश चालवू शकत नाही. त्यांनी राजीनामा दिला. परंतु भारत देश 140 कोटी लोकांची जनसंख्या असणारा देश, त्या सगळ्यातून तर उभारलाच. आज एकदम गतिमान दृष्टिकोनातून त्याची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड वेगानं वाढतंय. इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, डॅम्स होत आहेत, बंदरं विमानतळ होत आहेत, बंदरं होत आहेत, रेल्वे स्टेशन. हो. एका दिवशी 508 रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास होतोय आणि अर्थव्यवस्था तर आपली सुधारतेच. जागतिक याच्यामध्ये जर आपण आपली इमेज बघितली तर अनेक अलीकडच्याच काळातले केसेस तुम्ही बघा. G20 सारखा कार्यक्रम आपण पाहिला. भारतामध्ये आपले पंतप्रधान पुढे चालतायत आणि 20 देशांचे राष्ट्रपती आणि राष्ट्राध्यक्ष त्यांच्या पाठीमागे चालतायत. हा नजारा आपल्याला या आयुष्यात पाहायला मिळाला नसता. तो आपल्याला मोदीजींच्यामुळे पाहायला मिळाला. बाहेरच्या देशांबरोबर जे मोदीजींचं कनेक्शन आहे किंवा जे संबंध आहेत, तुम्ही बघितलं एका शक्तिशाली देशाचे पंतप्रधान म्हणतायत मोदीजी इज द बॉस, मोदीजी इज द हिरो. एका देशाचे पंतप्रधान मोदीजींचे चरण स्पर्श करतायत. हे आपण चित्र कधीच पाहिलेलं नव्हतं आणि कधीही आयुष्यात पाहायला मिळालं नसतं. आज जे ते सांगतायत की ते हुकुमशाह आहेत किंवा काही त्यांच्या ज्या भावना आहेत, कुटुंबामध्ये एक व्यक्ती, माझं घर जरी असलं तरी मीच जे सांगेल त्याप्रमाणे घर चाललं तरच ते सगळं व्यवस्थित चालू शकतं. कुटुंब प्रमुख म्हणून तो दरारा पाहिजे किंवा तो अधिकार पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ते काम करतायत. सगळ्यांनीच जर त्यामध्ये काही ढवळाढवळ केली तर ते कुटुंब चालू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून मोदीजींचं जे काम आहे ते त्यांच्या विचारांना चाललेला देश असल्यामुळं आपण ही प्रगती करू शकतो. ज्याचा उल्लेख तुम्ही करता की पाठशाला, ट्रेनिंग, सेशन्स, हे कोणासाठी आहे? हे आमच्या भल्यासाठीच आहे ना. कोणी काही जरी म्हणत असलं तर हे सगळं आम्हाला ग्रूम करण्यासाठी नाही, तर आम्हाला हे सगळं कुठून समजणार, आम्हाला हे ज्ञान कुठून मिळणार? तर ज्या पद्धतीनं शाळा कॉलेजमध्ये आपल्याला ज्ञान मिळतं तसं राजकीय धडे घेणं, समाजामध्ये कसं पोहोचणं. आज विकसित भारत संकल्पना यात्रेची तेच विचारणार होतो. तुम्ही केरळला गेला होतात मागच्या आठवड्यामध्ये, 2 वेळा जाऊन आलात तुम्ही. विकसित भारत संकल्प अभियानाचा एक तिथला जबाबदारी तुमच्याकडे दिली होती. काय केरळमध्ये भाजपचं तसं म्हटलं तर काही अस्तित्व नाही आहे, तिथलं काय परिस्थिती आहे? हीच संकल्पना मी तुम्हाला सांगतो की पूर्वी काय व्हायचं, एखादी योजना 2014च्या आधी सुद्धा काही योजना असायच्या, पण त्या योजनेचं उद्घाटन जे व्हायचं एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये व्हायचं, जेवणाच्या पार्ट्या व्हायच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचायला 10 वर्ष लागायची. आज प्रधानमंत्री मोदीजींनी एखादी गोष्ट किंवा एखादी योजना नवीन घोषित केली, 24 तासाच्या आत ती देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत. खरं आहे. पूर्वी समाजाला, लोकांना त्यांची काही कामं असतील तर आमदारांकडे जावा, खासदारांकडे जावा, कलेक्टरकडे जावा, हेल्थ ऑफिसरकडे जावा, प्रांतांकडे जावा, तहसीलदारकडे जावा, हे सगळं करायला लागायचं. परंतु प्रधानमंत्री मोदींची विकसित भारत संकल्पना यात्रा जी आलेली आहे, यामध्ये आमदार, खासदार, मंत्री, कलेक्टर, SP या सगळ्यांनी जनतेपर्यंत पोहोचायचं आहे आणि या सगळ्या ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या लोकांना त्याचा लाभ द्यायचा आहे. ह्या संकल्पनेतून हा रथ देशभरामध्ये सुरू आहे आणि हा व्यवस्थित सुरळीत चालू आहे का नाही हे पाहण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. केरळमध्ये जसं आपण उल्लेख केला की भारतीय जनता पार्टीचे एकही आमदार नाहीत, एकही खासदार नाहीत, त्यामुळे तिथं काही समस्या होत्या, अडचणी होत्या आणि म्हणून मला 2 जिल्ह्यांची तिथली जबाबदारी होती. या 2 जिल्ह्यांमध्ये मी जायचं, त्या रथाबरोबर रोज जायचं, प्रत्येक गावामध्ये जायचं, लोकांना एकत्रित करायचं, त्यांना त्या सगळ्या योजनांची माहिती द्यायची आणि एनरोल करायचं. तुम्हाला पटणार नाही,
400-400 500-500 लोक एका माझ्या त्या संकल्प यात्रेच्या मेळाव्याला उपस्थित होते. तुम्ही फोटोज बघू शकताय, फेसबुकवर आहेत, ट्विटरवर आहे. तर हे सगळं समाजापर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत पोचते का, हेच ट्रेनिंग त्याने आम्हाला दिलं आणि ते पोचवण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. शेवटचा प्रश्न, भाजपवरती सातत्यानं टीका होतीये की सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, या यंत्रणांचा वापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्ही भाजपचे खासदार आहात, काय उत्तर द्याल? नाही, हे मला मान्य नाही. हे राजकीय स्टेटमेंट आहे. जेवढ्या मोठ्या लोकांच्यावर ईडीच्या कारवाया झालेल्या आहेत, प्रचंड मोठी संपत्ती. आता परवाच एक खासदारांच्या घरामध्ये पाहिलं आपण, करोडो रुपयाच्या 300 कोटी रोकड सापडली. अशा अनेक लोकांच्या वर कारवाई झाली. धीरज कुमार साहू त्यातून म्हणजे बऱ्याच संपत्ती लोकांच्या उघड आलेल्या आहेत आणि त्यामुळे या यंत्रणांचा गैरवापर असं त्याला म्हणता येणार नाही. ह्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, त्या आपलं काम करत असतात. आता कुणावर झालं तर त्यांना वाटतं की यांनी करायला लावलं. मला असं वाटत नाही की असं काही भारतीय जनता पार्टीला करण्याची आवश्यकता आहे, कारण प्रचंड मॅन्डेट, लोकप्रियता भारतीय जनता पार्टीची देशभरामध्ये आहे. लोक मोदीजींच्यावर प्रेम करतायत, भारतीय जनता पार्टीवर प्रेम करतायत. त्यामुळे असल्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. प्रचंड लोक साथ देऊन गेल्यावेळी आमचे 303 खासदार लोकसभेमध्ये निवडून आले होते. यावेळी मला खात्री आहे 400 खासदार निवडून येतील. अशा पद्धतीची लोकप्रियता मोदीजींची आहे. अगदी शेवटचा प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचं तुमचं व्हिजन काय, थोडक्यात सांगा. नाही, कोल्हापूर जिल्हा हा विकासाच्या मार्गावर असणारा जिल्हा आहे. जसं मी तुम्हाला पण सांगितलं, अनेक प्रश्न पण प्रलंबित आहेत. मी सांगतो, 2040 पर्यंत मी सांगितलं की एकही खेडं राहणार नाही. तसं कोल्हापूर हे आज डी झोनमध्ये असणारं शहर बी किंवा ए पर्यंत येऊ शकेल. कोल्हापूरचे अनेक प्रश्न सुटलेले आहेत, पण अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कोल्हापूरचा आता महालक्ष्मीच्या विकास आराखड्याचा प्रश्न आहे, हद्दवाढीचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत, पण ते त्या सुटण्याच्या मार्गावरती आहेत. आणि हे सोडवण्यासाठी मी असेल, अन्य लोकप्रतिनिधी असतील, आपापल्या स्तरावर प्रयत्न करतायत. मला आज विश्वास आहे की हे सगळे प्रश्न सुटतील, कारण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, जे एक सकारात्मक आणि विजन घेऊन काम करणारं सरकार प्रयत्न करतायत. मला आज विश्वास आहे की हे चुकीचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत, पण ते त्या सुटण्याच्या मार्गावरती आहेत. आणि हे सोडवण्यासाठी मी असेल, अन्य लोकप्रतिनिधी असतील, आपापल्या स्तरावर प्रयत्न करतायत. मला आज विश्वास आहे की हे सगळे प्रश्न सुटतील, कारण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, जे एक सकारात्मक आणि विजन घेऊन काम करणारं सरकार आहे. त्यामुळं भविष्यामध्ये हे सगळे प्रश्न जे आपले प्रलंबित आहेत ते निश्चित सुटतील. चांगलं मोठं IT पार्क आलं पाहिजे, त्यामुळं आपल्या मुलांना इथं जॉब्स मिळाले पाहिजेत. कारण आज जवळजवळ 1.5 लाख मुलं कोल्हापूरची बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये, बाहेरच्या राज्यांमध्ये काम करतायत. मोठ्या इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत. आज सुद्धा आपल्याकडे आहेत, रेमंड आहे, किर्लोस्कर आहे, अल्कॉप आहे, पण आणखीन मोठ्या इंडस्ट्री आल्या पाहिजेत, मोठे प्रकल्प आले पाहिजेत. तुम्ही प्रयत्न करतायत असा काही? निश्चित प्रयत्न करतो. कोल्हापूरमध्ये ऑलरेडी आपण आजरा या ठिकाणी 10,000 कोटी रुपयाचा एक पॉवर प्रोजेक्ट आपण आता सँक्शन करून घेतलेला आहे. केरळचे एक आमचे खासदार आहेत रेड्डी म्हणून, त्यांनी ती गव्हर्नमेंट बरोबर आता टायअप झालेला आहे. तर असे मोठमोठे प्रकल्प येत आहेत, अजूनही इच्छुक आहेत. परदेशातल्या कंपन्या यायला इच्छुक आहेत. आपल्याकडे आज लँड अवेलेबल होत नाही आहे इंडस्ट्री डेव्हलप करणे. आज 5 स्टार MIDC सारखी MIDC एवढी मोठी होऊन सुद्धा अजून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीची डिमांड आहे. हे पहा की डेव्हलपमेंट म्हणजे काय, हॉटेल झालं, मॉल झालं, सिनेमा थिएटर झालं, रेस्टॉरंट झालं म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही. इंडस्ट्री यावी लागते. मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन झालं, जॉब क्रिएट झाले, तर अर्थचक्र हे गतिमान होतं. ऑलरेडी आपण कृषी क्षेत्रामध्ये खूप प्रगतीवर आहोत. कोल्हापूर जिल्हा हा कृषी क्षेत्रामध्ये देशात 2ऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे पर कॅपिटल इन्कममध्ये. तर त्या बाबतीत काही चिंताच नाही आणि हे आणखीन वाढतच जाणार आहे. पर्यटन विकास झाला पाहिजे. हे झालं तर कोल्हापूरचे कुठं म्हणजे अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात उंचावली याचा मला विश्वास आहे. गेले जवळपास 1 तास खासदार धनंजय महाडिक यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना अत्यंत प्रामाणिकपणानं, चपखलपणानं आणि अभ्यासूपणानं उत्तर दिलेली आहेत. मला वाटतं की कोल्हापूरबद्दलची त्यांची तळमळ असेल, राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये चढ उतार आले तरी सुद्धा चांगलं काम करत राहणं याच्याविषयी असलेला त्यांचा स्वतःवरचा विश्वास असेल, अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आज आमच्या स्टुडिओमध्ये खासदार धनंजय महाडिक आले आणि अत्यंत मनमोकळेपणानं बोलले. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि
वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. कोल्हापूरच्या राजकारणामध्ये जर काही चांगलं होत असेल तर ते चांगलं त्यांच्याकडून घडो अशा शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आज या मुलाखतीमध्ये आपण वेळ काढून आलात याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद.